नमस्कार आत्मा मालिक. कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत वचन, संतांचे जे वचन आहेत ते आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे मानव तुझे याद नाही, परब्रह्म का तू अंशे, कुळ गोत्र तेरा ब्रह्म हे, परब्रह्म का तू वंशे. म्हणजे हे मानवा तुला माहीत नाही, तू परब्रह्माचा अंश आहे. कुळगोत्र तुझे ब्रह्म आहे, म्हणजे जे तुझे कुळगोत्र आहे ते ब्रह्म आहे. परब्रह्म का तू वंशे, आपल्याला जे घडवलेलं आहे ते परमेश्वरानेच घडवलेलं आहे. आपल्या शरीराचीच पूर्ण रचना ही परमेश्वराने केलेली आहे असे संतांना सांगायचे आहे. तीर्थ नहाये फल एक, संत मिले फल चार, सद्गुरु मिले अनंत फल, कहत कबीर विचार. जर तुम्ही तीर्थाला गेले आणि तिथे स्नान केले तर एकपट फळ तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला संत भेटले तर तुम्हाला चारपट फळ मिळणार आहे. जर तुम्हाला सद्गुरू मिळाले म्हणजे तुम्हाला चांगले गुरु मिळाले तर अनंतपट फळ मिळणार आहे. म्हणजे आपल्या जीवनाचे पूर्ण सार्थकच होऊन जाणार आहे. हेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते. गुरु करा. सद्गुरू जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला अनंत पटीने फळ मिळणार आहे असे कबीरांचे विचार आहे. यह तन मन की विष की बेलरी, सद्गुरू अमृत की खान. जर तुम्ही सद्गुरूंना मनापासून श्रद्धेने भावाने जर पूजले, जर गुरूंचे नामस्मरण केले, ध्यान केले, चिंतन केले तर गुरु ही अमृताची खान आहे असे संतांनी सांगितलेले आहे. शीश दिये जो गुरु मिले, तो भी सस्ता जान. जर शिष्याला चांगले गुरु मिळाले तर त्याच्या जीवनाचे सार्थक होऊनच जाणार आहे आणि त्याच्या जीवनातील सगळे मार्ग मोकळे होणार आहे. रात गवाई सोये के, दिवस गवाए खाए के, अनमोल जीवन मानव का कवडी बदले जाय. मनुष्याची पूर्ण रात्र ही झोपण्यामध्ये जाते. मनुष्याचा दिवस हा काम करण्यात आणि खाण्यात जातो. अनमोल जीवन मानव का, म्हणजे एवढे छान अनमोल जीवन आहे मानवाचे, ते फक्त खाण्यात आणि झोपण्यात घालू नये तर ते कष्ट पण करावे आणि त्यासोबत परमेश्वराचे नामस्मरण पण करावे. आपण मानव जन्मात आल्याचे सार्थक प्रत्येकाने करून घ्यावे, नाही तर आपल्या जीवनाला कवडी मोलही अर्थ राहणार नाही असे संत वचनात सांगितलेले आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे, गुरु शिव आहे. त्या गुरुला माझे मनापासून नमन आहे. त्यासाठी जीवनात गुरु हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर संत वचनात सांगितलेले आहे. बोलत बोलत दंत घसे, सुनत सुनत फटे कान, आत्मज्ञान की खबर न हो, क्या पाहोगे ज्ञान. तुम्ही कोणतेही काम करताना परमेश्वराचे नामस्मरण करा. आत्मज्ञान की खबर न हो, क्या पाओगे ज्ञान. जर तुम्हाला आत्म्याचे ज्ञानच झाले नाही तर तुम्ही करणार काय. जो तुमच्या हृदयात साक्षात परमेश्वर बसलेला आहे, त्या आत्म्यात जर तुम्ही परमेश्वराला बघितले तरच तुम्हाला आत्मज्ञान होईल, नाहीतर तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही. जसे हनुमानाने राम आणि सीतेला आपल्या हृदयात बघितले तसे तुम्ही तुमचे जे गुरु असतील त्यांना हृदयात बघा. आपल्या मानवी जीवनाचे सार्थक करून घ्या असे संत वचनात सांगितलेले आहे. त्यासाठी सद्गुरू आत्मा मालिक माऊली म्हणतात की सर्व देवांचा देव आहे आत्मा. आत्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. तुमच्या, माझ्या, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या सर्वांच्या हृदयात आत्मा आहे. आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या. जास्तीत जास्त परमेश्वराचे हृदयात ध्यान करा. आत्म्यावर प्रेम करा. आत्मा हाच ईश्वर आहे. आत्मा म्हणजे साक्षात परमेश्वर आहे.
असे सद्गुरू आत्मा मालिक माऊली कोकमठाणला सर्व भाविकांना सांगत आहे. जास्तीत जास्त लोकांनी माझा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा हीच तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. आत्मा मालिक व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.